राऊत बारी आहे असं करून जे मला बोलवलं, त्याच्यानंतर सटासट हातावर त्यांनी छड्या मारल्या. ₹150 मानधन मला घरी पोस्टाने आलं, चेक आला. तर तो पहिला चेक माझ्या आयुष्यातला जो माझ्या नावाने आला. आणि तुम्ही हुबेहूब तात्या माझ्यासमोर साकारले. तुम्ही पाया पडायचं नाही, मी तुमच्या पाया पडणार. नमस्कार, मी निखिल राऊत. राजश्री मराठीच्या मेमरी बॉक्स या सेगमेंटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी माझ्या काही मेमरीज तुमच्या बरोबर शेअर करतो. खर तर रायगड म्हटल्यानंतर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा पराक्रम आणि स्वराज्याची राजधानी रायगड. मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा भक्त आहे, त्यामुळे रायगडशी माझं एक खूप जुनं आणि खूप छान नातं आहे. मुळात रायगडची आणि माझी ओळख झाली ती शाळेच्या ट्रिपला. शाळेच्या ट्रिपला पहिल्यांदा मी रायगडावर गेलो होतो रोपवे. त्यामुळे तिथे पहिल्यांदा मला रायगडाची भव्यता दिसली आणि नंतर हळूहळू जसजसं महाराजांविषयी आपुलकी आदर निर्माण व्हायला लागला, तसतसं त्या रायगडाविषयी सुद्धा मी माहिती गोळा केली. आणि फार छान वाटतं की त्या निमित्ताने मला महाराज कळले आणि त्या रायगडाने महाराज स्वतः अनुभवले, पाहिले. तो काळ आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो जेव्हा आपण रायगडावर जातो. त्यामुळे रायगड माझ्यासाठी एक पवित्र असं स्थळ आहे. हो, रायगडावर मी पहिल्यांदा रोपवेने गेलो होतो शाळेत असताना आणि त्यानंतर मग मात्र जसजशी महाराजांविषयीची आवड निर्माण व्हायला लागली, गड किल्ल्यांबद्दलची आवड आणि आपुलकी जसजशी निर्माण व्हायला लागली, तसतसं मग ठरवलं की ट्रेकिंगला जायचं किंवा स्वतः गड किल्ले सैर करायची, भ्रमंती करायची. तर अशी आणखीन एक आठवण आहे की रायगडावर मी बऱ्याचदा गेलोय. परंतु जेव्हा माझा सिनेमा रिलीज झाला होता फर्जंद, तर त्यानंतर मी ठरवून पुन्हा एकदा रायगडाला भेट दिली आणि महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन महाराजांना मुजरा केला आणि त्यांना सांगितलं की अशी एक पूजा मांडली आहे तुमची फर्जंदच्या निमित्ताने. त्यात मी एक अगदी छोटासा रोल केलाय, भूमिका केली आहे. तुमचा मावळा जगण्याचा मी प्रयत्न केलाय, तर ती सेवा माझी तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुमचे आशीर्वाद लाभावे या कलाकृतीला, असा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही गेलो. तर ती एक आठवण आहे रायगडावरची. एकदम ती कंपास पेटी बघितल्यानंतर सगळी शाळा आठवली आणि शाळेत करामती पण आठवल्या. झालं असं की एकदा शाळेचा तास सुरू होण्यापूर्वी, म्हणजे शाळा सुरू होण्यापूर्वीच मी लवकर पोहोचलो शाळेत आणि ती कंपास पेटी त्या बेंचच्या खाली, त्या मुलाच्या बेंचच्या खाली विसरून गेला होता आणि नवी कोरी कंपास पेटी. तर असं झालं की थोडा टेम्प झालो. खरं तर हे चुकीचं आहे, पण मी ती कंपास पेटी घेतली आणि माझ्या दप्तरात टाकली. हा, हे खूप चुकीचं आहे हे आता कळत आहे, पण मी ती माझ्या दप्तरात टाकली त्यावेळी. आणि नंतर 2-3 दिवस ती माझ्याकडेच होती. मग त्यांनी विचारलं दोघा तिघांना की अरे माझी कंपास पेटी कोणाला सापडली का? कोणी नाहीच म्हटलं, अर्थातच नाही सापडली, कारण ती मला सापडली होती. 2 दिवसानंतर माझं मन मला खात राहिलं की अरे आपण हे खूप चुकीचं केलं, असं नाही करायला हवं. मग आणखीन एक गोष्ट अशी घडली की माझ्या आईला माझ्या दप्तरात ती सापडली आणि तर मी तिला सांगितलं, खोटं बोललो अर्थात त्यावेळेस, की नाही ती मित्राची तो विसरला होता, मी त्याला देणार आहे.
तर आईने विचारलं, ही तुझ्याकडे कुठून आली, ही कोणाची तू धापली विपली राही ना? तर ती मी म्हणाल नाही नाही नाही, ती विसरली होती आणि ती मी घेऊन आलो त्याला, उद्या तो शाळेत आला नाही तर त्याला गेल्यानंतर परत दे. आणि मग ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड सुरू राहिलं की नाही यार, आपली आई पण ओरडलीये आणि हे आपण काहीतरी केलंय, हे चुकीचं केलंय. थोडस आपल्याला त्या गोष्टीबद्दल, त्या वस्तूबद्दल आकर्षण असतं. घरचे घेऊन देत नव्हते, तर तशी काही परिस्थिती नव्हती की आम्ही म्हणू ते पटकन आमच्या हातात येईल, अशी काही आर्थिक परिस्थिती पण नव्हती. पण थोडा टेम्प्ट झालो होतो ती वस्तू पाहिल्यानंतर. आणि दुसऱ्या दिवशी गेलो आणि त्या मित्राला त्याची कंपास पेटी परत दिली, त्याला सॉरी म्हटलं, अरे तू विसरला होतास, तर ती मी ठेवली होती, फक्त मी विसरलो होतो तुला द्यायला. त्यांनी पण ती घेतली, त्यालाही काही वाटलं नाही त्याच्याबद्दल. पण मात्र त्याच्यानंतर कानाला खडा, त्यापुढे अशी कुठली गोष्ट माझ्याकडून झाली नाही आणि होणारही नाही. हे ऐकणाऱ्या माझ्या फॅन्सला सुद्धा मी सांगतो, लहान बच्चे मंडळींना पण सांगतो, थोडंसं आपल्या आयुष्यात आपल्या अवतीभोवती अशी आकर्षणं येत असतात, थोडंसं तुम्हाला टेम्पटिंग करतील अशी प्रलोभनं तुमच्या समोर येत असतात, तर त्याला थोडंसं आपण दूर करायला शिकायला हवं आणि आपली नैतिक जबाबदारी ती आहे. मार तर खूप खाल्ला असा, खूप खूप वेळा. म्हणजे शाळेतच कधी होळी किंवा रंगपंचमीचा सण असेल, त्या दरम्यान शाळेमध्ये आमच्या शाळेच्या बाहेर एक गाडी लागायची, व त्या गाडीवर आम्हाला खाऊ किंवा इतर सगळ्याच गोष्टी तिथे मिळायच्या. तर तिथे फुगे सुद्धा विकायचे आणि रंगपंचमीच्या आधी काही फुगे विकत घेऊन शाळेच्या मधल्या सुट्टीत शाळेच्या पाण्याच्या टाकीवर जाऊन तिथे ते फुगे फुगवायचो आम्ही पाण्याने. आणि मग मधल्या सुट्टीत ते दणादण कोणावरही, कुठल्याही मुलावर आम्ही ते फेकून मारायचो फुगे. आणि मग तो ओला झाला तरी त्याच्याशी आम्हाला काही नाही, आम्ही चोरून लपून आपलं कुठेतरी, माझ्यावर आणखीन दोघे तिघे माझे मित्रही असायचे. एकदा असं झालं की एका माझ्या मित्रालाच, तो मला ओळखत होता आणि तो असा चांगला गलेलठ्ठ असा माझा एक मित्र होता, आणि त्याला मी जोरात फेकून तो फुगा मारला आणि तो 10वी तुकडी अ मध्ये होता आणि त्याचा तो पूर्ण शर्ट भिजला, असं सगळं ते झालं. आणि आम्ही लपलो आणि नंतर आम्ही दुसरीकडे निघून गेलो. मधली सुट्टी संपली, दुसरा तास सुरू झाला. तास सुरू झाल्यानंतर अचानक तो मुलगा आमच्या एका सरांना घेऊन आला आणि ते सगळ्यात कडक शिस्तीचे आमचे सर होते शाळेतले. त्यांनी राऊत बारी असं करून जे मला बोलवलं, त्याच्यानंतर सटासट हातावर त्यांनी छड्या मारल्या आणि असं परत करायचं नाही असं सांगितलं. कारण त्यांनी सांगितलं होतं सरांना की याला मी बघितलंय फुगे फेकताना, हाच तो. म्हणजे अरे आपण मित्र आहोत ना, जाऊ दे ना, देणच सोडून. पण नाही, तो म्हणाला की तू चुकीचं करतोय, तर मी तुझी कंप्लेंट केली. बाकी इतर आपण मित्र आहोतच, अजूनही तो माझा मित्र माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. पण ही गोष्ट मला आठवते. किंवा त्यांनी सुद्धा नकळत एक गोष्ट मलाही शिकवली की कोणालाही इजा पोहोचेल, कोणालाही त्रास होईल, त्याच्यामुळे काही हानी होऊ शकली असती, तर अशी गंमत, अशी खोडी, अशी मस्करी करू नये. ही गोष्ट त्या दरम्यान त्या माझ्या मित्राकडून मी शिकलो. सो त्याच्यानंतर कोणालाही इजा पोहोचेल अशी कधीच मी खोडी काढलेली नाही अजूनपर्यंत. खर तर मला फारशी, मी काही डॉग लवर नाही. प्राणी मात्रांवर माझं प्रेम आहे, एक भूतदया आपल्याला जी शिकवली जाते ते सगळं आहे. डॉग लवर नाहीये. याचं सगळ्यात मोठं कारण असं की मी काही कारणास्तव शाळेत असल्यापासूनच थोडस घरच्यांना हातभार लागावा म्हणून दूध टाकायचो. तर माझ्या दुधाच्या लाईनवर जात असताना पहाटे, थंडी, ऊन, वारा, पाऊस काहीही असो, ह्या सगळ्या परिस्थितीत मी पहाटे निघायचो आणि सगळ्यापर्यंत ते दूध घरोघरी पोहोचवायचं. तर थंडीचे दिवस होते आणि थंडीत सुद्धा काय व्हायचं की सायकल चालवता यावी आणि
जवळपास 20 आणि 20-40 लिटरचं एका सायकलवर ते बॅग घेऊन जाणं, 20 लिटर या साईडला 20 लिटर या साईडला, असं ती पिशव्या घेऊन जाणं अवघड व्हायचं आणि सायकल चालवणं अवघड व्हायचं. म्हणून मग 3/4 पॅन्ट घालायचो, जरी थंडी असली तरी सुद्धा 3/4 पॅन्ट घालायचो, म्हणजे पटकन सायकल चालवता येईल अशी. बाकी स्वेटर वगैरे सगळं घालायचो, कानटोपी वगैरे लावायचो थंडीच्या दिवसात. एकदा झालं असं की सायकलवरून दूध टाकत होतो पहाटेच्या वेळेत आणि पहाटे असो किंवा रात्री असो, भटकी कुत्री प्रचंड रस्त्यावर असतात आणि माझ्या मागे कुत्री लागली. सो त्या कुत्र्यांपासून मी स्वतःला वाचवत वाचवत सायकल फार लांबपर्यंत पळवली. बर, जिथे ज्या सोसायटीत मला दूध टाकायचं होतं ती सोसायटी मागे सोडली, कारण ती कुत्रीच मागे लागली होती आणि एक नाही 20 कुत्री अशी मागे लागली होती. आणि काय करू, कसं वाचवू स्वतःला, असं झालं होतं. आणि एका गल्लीत मी पटकन सायकल घातली आणि कसं बसं त्या कुत्र्यांना दूर केलं. पण तरी सुद्धा 2 कुत्री अशी त्या गल्लीच्या तोंडाजवळच माझ्या सायकल जवळ आली आणि त्यातल्या एका कुत्र्याने मला जोरात माझ्या पायाला, पोटरीला चावा घेतला आणि मी कळवळलो अक्षरशः तिथेच. पण मी त्याला तसंच तो पाय असा झिडकारला, थोडस पाय लागलंही असेल त्या कुत्र्याला, पण स्वतःला वाचवणं महत्वाचं होतं आणि तो चावलाय हे कळलं मला. पण मी तरी सायकल चालवत राहिलो आणि एका मोमेंटला असं लक्षात आलं की आता कुत्रं नाहीये मागे, म्हणून मी एका दुकानाच्या शट बंद होतं त्याचं शटर, तिथे छोटीशी अशी पायरी होती, त्या पायरीवर जाऊन बसलो, सायकल लावली आणि बघतोय तर पायातून रक्त वाहत आहे आणि त्याचे प्रॉपर 2-3 दात असे त्याच्यावर उमटले होते आणि प्रचंड कळवळलो. त्यात थंडीचे दिवस. मग ती थंड पिशवी जी असते दुधाची तीच काढली, तीच त्या पायावर थोडस त्याचा शेक घेतला आणि नंतर मग रुमाल होता, तो रुमाल काढला, रुमाल बांधला आणि मग कसं बसं त्या दिवसाचं माझं सगळं दूध पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं आणि नंतर मग जाऊन डॉक्टरकडे 14 इंजेक्शन घेतली. त्यामुळे कुत्रा बघितल्यानंतर मला तो दिवस थोतच आठवतं. बाकी माझ्या मामाकडे एक कुत्रा होता, जिमी त्याचं, तर त्याची सुद्धा आठवण येते. तो फार गोड होता, पण तो फार मला जेव्हा कळत नव्हतं अशा वयात तो माझ्या समोर होता आणि तो ज्या दिवशी गेला त्या दिवशी फार वाईट वाटलं. त्यामुळे त्याच्यानंतर मी अजूनपर्यंत किती इच्छा असली तरी सुद्धा कुत्रा पाळला नाही. पण तशी भीती नाही वाटत कुत्र्याची, पण भटक्या कुत्र्यांची मात्र खूप भीती वाटते. रेडिओची आठवण अशी आहे की सकाळी, अर्थात शाळेच्याच दिवसांमधली आठवण आहे. सकाळी आकाशवाणी केंद्र सतत आमच्या घरी सुरू असायचं. अगदी संस्कृत बातम्यांपर्यंत आमच्या घरी आकाशवाणी केंद्र सुरू असायचं, रेडिओ ऐकायचो आणि शाळेत जाण्याची ती वेळ असायची. उठून आवरून ब्रेकफास्ट करून मग शाळेला निघायचो, अशी तो दिनक्रम असायचा. कधीतरी असं वाटलं होतं की हा जो आवाज आपल्या कानावर पडतोय, मग वडिलांकडून कळलं की त्यांच्या कोणीतरी ओळखीचं आहे आकाशवाणीवर, ते पण अँकरिंग करतात आकाशवाणी केंद्रात. मग असं ते कानावर पडत होतं की हे काहीतरी आहे बाबा, आकाशवाणीवर जाऊन कोणीतरी बातम्या देतं किंवा कार्यक्रम असतात, वेगवेगळे निवेदन असतं, मुलाखती असतात, माहितीपट असतात काही वेगवेगळे. तर शाळेतूनच मला आमच्या गीतांजली राव म्हणून मॅडम आहेत, ज्यांच्यामुळे मला या क्षेत्राची गोडी लागली, खऱ्या अर्थाने अभिनयाची गोडी लागली. त्या राव मॅडमनी मला एका माहितीपटासाठी विचारलं की हा माहितीपट आहे, मुलांसाठी असलेला हा कार्यक्रम आहे, तर त्यात तू काम करशील का? आणि माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रेडिओ पासून झाली.
पुणे आकाशवाणी केंद्रावर मी एक कार्यक्रम केला सादर, की ज्यात मी स्वतः एक कॅरेक्टर प्ले केलं आणि टेस्ट युअर कपॅसिटी टू कॉम्प्रिहेंड असं त्याचं नाव होतं. आणि 6वी च्या मुलांकरता मला आता तो विषय एक्झॅक्ट आठवत नाहीये, पण शाळेचाच भाग असलेला तो एक कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा काम केलं, ज्याचं 150 रुपये मानधन मला घरी पोस्टाने आलं, चेक आला. तर तो पहिला चेक माझ्या आयुष्यातला जो माझ्या नावाने आला. आणि ती पहिली आठवण आहे रेडिओची आणि माझी कमाई पहिली. थिएटर म्हटल्यानंतर ऑक्सिजन आहे तो माझ्यासाठी. सुरुवात रंगभूमीपासून झाली, मग ते स्टेज कुठलंही असो. अगदी बालनाट्यापासून सुरू झाली. गणेशोत्सवाच्या काळात सोसायट्यांमधल्या स्टेजवरती माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. तर थिएटर माझ्यासाठी खूप काही आहे आणि या स्टेजमुळे मी घडलो. या स्टेजमुळे मी अजूनपर्यंत आहे आणि राहीन सुद्धा. त्यामुळे रंगभूमीशी माझं नातं मी कधीही तोडणार नाही. सध्या रंगभूमी वर काम करणं थोडंसं अवघड झालंय या कोविडच्या पार्श्वभूमीवर, पण लवकरात लवकर थिएटर्स उघडून मला सुद्धा पुन्हा एकदा नवीन नाटकात काम करायचं आहे. तर थिएटर माझ्यासाठी खूप काही ऑक्सिजन आहे. च्या बाबतीत मला अनेक नाटकांचे वेगवेगळे अनुभव आहेत. त्या नाटकांचा वेगवेगळा जॉनर असतो. पण चॅलेंजच्या बाबतीत सांगायचं झालं तर अत्यंत मोठी अशी भूमिका मला पहिल्यांदा साकारायला मिळाली आणि एका फार मोठ्या व्यक्तीची भूमिका, जी म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि सावरकर साकारत असताना मी कुठेही त्यांच्यासारखा आवाज काढण्याचा किंवा अगदी पण त्यांची लकब, त्यांची चाल, त्यांची देहबोली यातून आणि त्यांच्या विचारांमधून सावरकर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर चॅलेंज नाटकाच्या दरम्यान वेगवेगळे अनुभव आले. प्रेक्षक भारावलेले असायचे, प्रेक्षक रडायचे, प्रेक्षक मला मेकअप रूम मध्ये येऊन भेटायचे, पाया पडायचे. अक्षरशः काहींनी हे नाटक चालू ठेवा म्हणून पैशांची पाकिटं हातात दिली. हे ब्लेसिंग्स आहेत म्हणून आणखीन पैशांची पाकिटं दिली. कोणी चेक दिले, कोणी पैसे ट्रान्सफर केले की नाही हे नाटक सुरू ठेवा आणि तुम्ही हुबेहूब सावरकर आमच्या समोर उभे केले. तर अशा सगळे अनुभव आहेतच. पण ज्या क्षणी बाबासाहेब पुरंदरे आमच्या नाटकाला आले होते आणि अर्थात ते वंदनीय आहेतच, त्यामुळे मी नाटक संपल्यानंतर ते जसे स्टेजवर आले मी त्यांच्या पाया पडायला गेलो. पण त्यांनी मला पाया पडण्यापासून थांबवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तात्या आहात आता आणि तुम्ही हुबेहूब तात्या माझ्यासमोर साकारले. तुम्ही पाया पडायचं नाही, मी तुमच्या पाया पडणार. हे जेव्हा एका फार मोठ्या ऋषितुल्य माणसाकडून कानावर येतं तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर शहारे उभे राहिले होते की आपल्या कामातून आपण असं काहीतरी करू शकलोय, की आपल्याला ती फार मोठी पावती माझ्या कामाची त्या क्षणी मिळाल्यासारखं मला वाटलं. त्यामुळे ही फार मोठी आठवण माझ्या आयुष्यात एक अभिनेता म्हणून आहे. बाकी त्या नाटकाला नामांकन मानांकन भरपूर मिळाली. बक्षीस जरी मिळालं नसलं तरी सुद्धा माझ्या भूमिकेला मी ज्यांना ऋषितुल्य म्हणून मानतो अशा बाबासाहेबांकडून माझ्या कामाची पावती मिळाली. हीच माझ्यासाठी बक्षीस आहे. हेच माझ्यासाठी फार मोठा पुरस्कार. मूळचा पुण्याचा आणि कामानिमित्ताने मुंबईत स्थायिक झालो आणि मी 2014ला लग्न केलं. तर माझं घर अत्यंत छोटं होतं पुण्याचं, वनरूप किचनचं आमचं घर. त्यामुळे त्या घरात आम्ही
4 जण म्हणजे आई, बाबा, बहीण, त्यावेळेस बहिणीची भाची पण होती, त्यानंतर मी आणि माझी बाय असे सगळे आम्ही एकाच घरामध्ये त्यावेळी राहणार होतो. आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीची ही गोष्ट सांग की घरी आलो आम्ही. लग्न नाशिकला झालं, नाशिकवरून पुण्यात आलो. पुण्यात पोहोचल्यानंतर आता घरी राहायचंय, मग झोपायचं कुठं हा जो प्रश्न येतो. तर आम्ही पहिल्यांदा झोपलो ते किचन. त्यामुळे ती किचनची एक गमतीशीर आठवण अशी आहे की घडलं काहीच नाही, पण विनाकारण कुठेतरी हात लागतो आणि काहीतरी भांड्यांचा आवाज येतो, ग्लास पडतो किंवा तांब्या पडतो. तर असं ते घडलं त्या त्या दरम्यान. अगवई अरेच्या मध्ये एक सीन आहे, अगदी तसा हुबेहूब सीन माझ्या घरी त्या क्षणी घडला होता. तर ते आठवतं मला आज. तो क्षण मला, माझ्या बायकोला, आमच्या दोघांनी फार आठवतो. आणि आज जरी पुण्याचं घर छोटं आहे किंवा होतं असं म्हणूयात, पण मुंबईत माझं स्वतःचं हक्काचं घर झालं. आणि आता मला आणि बायकोला किचन मध्ये झोपावं लागत नाही. बॅचलर असताना मी मुंबईत एकटाच राहायचो, त्यामुळे सवयीच झालं होतं काही ना काहीतरी करून खायचं. त्यामुळे ती सवय झाली होती, आवड निर्माण झाली होती. पण मध्यंतरी आपण जे 2020 अख्खं वर्ष आपण जे काढलं, त्यात लॉकडाऊननी जे ज्यांना आवड असो नसो अशांना सुद्धा करायला भाग पाडलं किचन मध्ये काम. तर तशातला पण काही भाग आहे माझ्या बाबतीत की त्या दरम्यान मी स्वतःला आणखीन काहीतरी चाचपडत होतो की हा चला आपण किचन मध्ये आणखीन काय काय करू शकतो. तर मग मी स्वतः वडे बनवू शकतो किंवा मी मोदक सुद्धा बनवू शकतो, हे मला त्या लॉकडाऊनच्या काळात उमजलं. आणि नंतर मग ते थोडंसं सवयीचं झालं, कारण मी आणि बायको आम्ही दोघेच घरी असतो. कधी तिला कंटाळा आला, कधी तिला वाटलं की माझ्या हातचं काहीतरी खावं, सो मी तिच्यासाठी बनवतो. पण हल्ली थोडंसं तेही कमी झालंय, कारण शूटिंगच्या निमित्ताने घरीच उशिरा येणं होतं, त्यामुळे ते सध्या बंद झालंय. पण मला आवडतं किचन मध्ये रमायला, किचन मध्ये काहीतरी नवीन एक्सपेरिमेंटल काहीतरी डिश बनवायला, काही स्मूदीज बनवायला किंवा ज्यूस बनवायला, कॉफी बनवायला, असं मला स्वतःला खूप आवडतं. त्यामुळे येस, मला आवडतं किचन मध्ये काम करायला.